नमस्कार. मी मिलिंद बल्लाळ. अलीकडेच तन्वी हर्बल्स यांनी एक स्पर्धा घेतली, एक अनोखी स्पर्धा, की पत्रलेखकांना त्यांनी आवाहन केलं की त्यांनी त्यांची मतं जी आहेत आणि खास कर राजकीय मतं जी आहेत ती त्यांनी मांडावीत, आणि त्यासाठी एक स्पर्धा त्यांनी घेतली होती. संपादक म्हणून मला त्यांनी सांगितलं होतं की परीक्षक म्हणून तुम्ही काम करा, आणि मला ते आवडलं, कारण की तन्वी वेगवेगळे असे प्रयोग करत असते आणि त्यांच्या अनेक प्रयोगांमधनं समाज प्रबोधन हा एक मुख्य उद्देश असतो, आणि अशा पद्धतीच्या किंवा अशा प्रयत्नांना ठाणे वैभव सुद्धा नेहमीच सहकार्य करत असतं. मी तन्वी हर्बल्सनी घेतलेल्या स्पर्धेतल्या सर्व विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं पण मी आभार मानतो की तुम्ही असे लिहित राहा. तुम्ही जोपर्यंत लिहित नाही तोपर्यंत आपल्या राज्यकर्त्यांना समाज मनात नेमकं काय चालू आहे हे कळणार नाही, आणि त्याच्यामुळे हा सगळा एक प्रयत्न जो आहे आणि उपक्रम जो होता तो अत्यंत यशस्वी झाला असं माझं स्वतःचं मत आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मिलिंद बल्लाळजी. आपण जे रिझल्ट्स माझ्यापर्यंत पोहोचवले तर ते मी आता डॉक्टर मेधा मेंदळे तन्वी संचालिका, आता ते पुरस्कार मी त्यांची घोषणा करत आहे. तन्वी स्वीट स्लिम टॅब्लेट्स राजकीय पत्रलेखन स्पर्धा पुरस्कार याप्रमाणे आहेत. प्रथम पुरस्कार विजेते आहेत वी द बर्वे आणि कोमल दफळ. या दोघांना हा प्रथम पुरस्कार विभागून मिळालेला आहे. दोघांचेही मनपूर्वक अभिनंदन. द्वितीय पुरस्कार पुरुषोत्तम आठलेकर यांना मिळालेला आहे. आठलेकरजी यांचं मनपूर्वक अभिनंदन. तृतीय पुरस्कार प्रवीण जोगदंड यांना मिळाला आहे. त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन. उत्तेजनार्थ पुरस्कारही आपल्या परीक्षकांनी दिलेले आहेत. ते आहेत मनीषा करमरकर, भक्ती राणे, पुरुषोत्तम शेटे, अजिंक्य पुजारी आणि महादेव ढोकळे. तेव्हा या सगळ्यांना उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी खूप खूप अभिनंदन. आपल्या सगळ्या विजेत्यांचं परत एकदा मनापासून अभिनंदन. त्याचबरोबर प्रत्येकाला, आपण ह्या स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धकाला व्हॉट्सअपवरती पार्टिसिपेशन अवॉर्ड सर्टिफिकेट म्हणजे सहभाग प्रमाणपत्र हे आपण आधीच पाठवलेलं आहे, आणि आता ही बक्षिसं आणि ट्रॉफी या विजेत्यांना घरपोच पाठवली जाईल. तेव्हा तुम्ही अशाच आपल्या नवनव्या स्पर्धांमध्ये भाग घेत राहा आणि आपल्या जीवनात आनंद आणत राहा. सगळ्यांचे खूप धन्यवाद.